हॅलो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. आज सकाळपासून स्वामी खूप रडतोय, कारण त्याला काल रात्रीपासून अचानक सर्दी खोकला चालू झाला आहे. मला वाटतं की बहुतेक घरामध्ये काम चालू आहे ना, त्या डस्टमुळेच त्याला सर्दी खोकला झाला आहे आणि खूप रडत होता. तो दुपारी 3 वाजेपर्यंत रडत होता. त्यानंतर थोडा वेळ झोपला. आता मग मला आवरायचं सगळं म्हणून मी शेजारच्या घरी पाठवलं आणि तो पण थोडा वेळ तिकडे जाऊन खेळल्याने त्याचं माइंड थोडं फ्रेश होईल म्हणून. आणि आता औषध दिलं आहे, कारण तो औषध पण पित नाही, काही खात पण नाही. सकाळपासून काही खाल्लं पण नाही, काही एकदम चेहरा असा लाल लाल झाला, नाकातून डोळ्यातून सगळ्यातून पाणी येतं त्याचं. रोज खेळतोय मस्त आणि अचानक आज सकाळपासून त्याला ना खूप त्रास व्हायला लागला आहे. तर बघू, आज कमी झालं नाही तर त्याला उद्या हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे. घरात तर एवढा पसार झाला आहे. फायनली माझं काम झालं आहे 3 गॅलरीचं, पण थोडंसं एक्स्ट्रा मी वाढवलं आहे, ते करायचं आहे. त्यासाठी ते उद्या येणार आहेत. दाखवते आता मी काय काम झालं तुम्हाला ते. ही माझ्या हॉलची गॅलरी पहिला बघितली असेल ना कशी होती ना, आता बघ कशी झाली. खूप मोठी वाढवली आहे. त्याचं काम झालं आहे, पण मी ते विचार करते इकडे 2 परत बनवायचं काहीतरी, ते उद्या बनवणार आहेत. आणि आता हा माझ्या हॉलमधला पसारा, ते जस्ट आता गेलेले आहेत. आता मला सगळं आवरावर करायचे आहे. असं काहीतरी आहे पसाराचा. आज खूप घाण झालं आहे. हे किचनमध्ये तर खूपच घाण आहे. ही किचनची गॅलरी. इकडचं पण काम झालं आहे फिनिशिंग. दोन्ही गॅलरीचं काम झालं आहे, थोडं फक्त बाकी आहे. आता हे मला सगळं क्लीन करायचं आहे. आणि हे बेडरूमची हे बघितलेस तुम्ही. आता ते पाणी मारून गेलेत. मला परत सकाळी पाणी मारायला सांगितलं आहे. म्हणजे तिथे विंडो बसवायची आहे, ती नंतर बसवणार आहे. म्हणजे टोटली आता काम झाले, फक्त क्लिनिंग बाकी आहे. आणि जे मी एक्स्ट्रा काम वाढवले ते करायचं आहे. ते आता मी उद्या करून घेते. ते बोलले ते उद्या येतो, तेव्हा करून घेईल. डस्ट खूप आहे. झाडू मारताना खूपच ती सिमेंट आहे ना, नाकाला इरिटेट करते. खूप कसरत व्हायला, शिंका लागला मला पटापटा. मग म्हटलं मास्क लावायने करूया. मला मास्क लावते आणि मग करून घेते, लवकर आवरते. कारण स्वामी समर्थ त्यांच्याकडे ठेवले ना, ते कधी पण येऊन टपकतील, सांगता येत नाही. किचन ओटा आवरला आहे, फक्त भांडी क्लीन केलेत, बाकी सगळं कसंच आहे. कुकर लावले, इकडे वांग्याची भाजी बनवायची ठेवले. आणि स्वामी इथं आला आहे किचन कट्ट्यावरती. तो खाली खेळत नाही बघा. सुरी घेतली, छोडा सुकलं पिल्लू. इकडं बघू कसं झालं माझं पिल्लू आज. शेमडा झालं, शेमडा. कापू मी कापते थांब. चल भाजेल तुला. मम्मा किचनमध्ये आहे म्हटलं. स्वामी किचन कटरवरती येतोच. आणि मी कांदा कट करत होते, त्याला जळण झाली, म्हणजे डोळ्यात आग व्हायला लागली त्याला. पण तो ऐकत नव्हता की तिथं बसायचं म्हणून. पण मी त्याला किचनमध्ये हॉलमध्ये घेऊन गेले, त्याला टी व्ही लावून दिली. म्हटलं की तो टी व्ही पहा. तो पण टी व्ही पाहत बसला. कधी ना हा खूप रडतो. आणि सर्दी एवढी झाली ना, जे नाक डोळे सगळंच काय वेगळंच झालं आहे. आणि हे त्याचं कार्टून फेवरेट लावून दिलं. आणि त्यानंतर मी किचनमध्ये आले परत बनवण्यासाठी भाजी. आज मी बनवणार होती वांग्याची भाजी. त्यात थोडी मी सुकट टाकणार होते. आज नवीनच बनवते. सुकट होती माझ्याकडे, म्हटलं चला त्याचं बनवूया काहीतरी, कारण खूप दिवस झाले काही खाल्लं नव्हतं. हे साफसफाईच चालू आहे म्हणून रोज काहीच वेगळं नव्हतं. म्हटलं चला आज थोडं वेगळं बनवूया. स्वामीची तब्येत ठीक नाही, पण स्वामी कुणाकडेच जात नाही, शेजारकडे पण जात नाही आता. आणि आता तो झोपला होता थोडा वेळ. मी खाली झोपवलं त्याला, पण खोकला एवढा आहे ना की त्याला झोपायला देत नाही. त्यामुळे थोडा वेळ त्याला मी मांडरी घेऊन बसले अशी. आणि तो टी व्ही पाहत नाही, तर तो झोपलेला आहे. जेव्हा मी खाली हलवते ना जरा, तर तो उठून लगेच रडायला लागला आहे. खूपच खोकला. आणि नंतर म्हणतो की मम्मा पोट दुखते, खोकळूपणे असं बोलतोय तो. म्हणजे पोटाला दाखवतो हात आणि सांगतो की माझं पोट दुखते म्हणून. किती त्रास ना लहान मुलांना. आणि खोकला तर असा आहे ना, खूप त्रास होतो मुलांना. एक वेळ ना ताप आलेला चालतो, पण खोकला नसावा. स्वामी एक 10 मिनटं झोपला, त्यानंतर उठला. त्यानंतर दोघांची अशी आंघोळ चालू होती. किती ताप येऊ दे, काही उद्या मला आंघोळ लागतेच. त्यानंतर किचनमध्ये असा पसारा होता, कारण की स्वामी काहीच करायला देत नव्हता, तो रडत होता सारखा. त्याचे पप्पा आले ऑफिसवरून, त्यांना सांगितलं त्यांनाच की एक सिरप घेऊन या म्हणून. डॉक्टरांना विचारलं मी, डॉक्टरांनी तो सिरप सांगितला. तो सिरपला द्यायचा होता, पण तो अजिबात घेत नव्हता. असा पप्पांचा पकडून चिकटून बसला, कारण की हातामध्ये माझ्या तो सिरप आहे आणि तो त्याला प्यायचा नव्हता. त्यामुळे तो पप्पाकडे जाऊन बसले. आणि स्वामीला अजिबात औषध खायला आवडत नाही. तो बॉटल जरी घेतली ना की लगेच धावून पळून जातो. जबरदस्ती पाजायचं म्हटलं तर त्याला ठसका लागतो, मग तो खूप रडतो. त्यामुळे जास्त असं काही त्याला फोर्स करत नाही. त्याला खूप खोकला आहे, म्हणजे आज औषध द्यावंच लागणार होतं त्याला.